आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. सीतारामचरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. हे भगवान भास्करा, मला आपण आशीर्वाद द्या. रणभूमीत आपला हा राम आपल्या सूर्यवंशाच्या मर्यादा पालन करत असताना विजयी हो. त्याचे जीवन किंवा मरण दोन्ही रघुकुलाच्या गौरवाच्या प्रगतीचे कारण हो. राक्षसांना महाराज, रामाच्या सेनेनं चारही दारांना घेरलंय आणि बाहेरूनच मुख्य दारांना आणि तटांना प्रचंड हानी पोहोचवली आहे. युवराज इंद्रजितांचा काय विचार आहे? त्यांचा विचार आहे की आपण आपली दारं उघडून लगेच शत्रूवर आक्रमण केलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात प्रथम पश्चिम द्वार उघडून शत्रूवर आक्रमण करा. जेव्हा शत्रूचं सैन्य बचावा करता वळून सामना करेल तेव्हा पूर्वेचं द्वार उघडून प्रहस शत्रूवरती तुटून पडेल. महाराज, युवराज इंद्रजितची हीच योजना आहे. जा, अचानक हल्ला करा.
वज्रमुष्टी छोट्या छोट्या सैनिकांवर वार करतोस? निर्लज्ज! त्याच्या समोर ये, ज्याच्या गदेच्या एका वाराने वज्रही तुकडे तुकडे होऊन धूळ होते. स्वतः महाराज सुग्रीव, ठीक झाले आपण आलात. पहिल्याच दिवशी एक मोठा मोती हाती आला. सुग्रीव, वज्रमुष्टीच्या एका प्रहाराने हे मस्तक खांद्यावर नाही राहणार. दुष्टा, खाली उतर. सुग्रीव, तुझा इथेच अंत होईल. मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. युद्ध कर, युद्ध. वज्रमुष्टीच्या मुष्टी प्रहाराला इंद्राचे वज्रही सहन नाही करू शकले. संभाळ सुग्रीवाच्या गदेचा प्रहार. हर हर महादेव, हर हर महादेव. उपसेना नायक, काय समाचार आणलाय? सेनानायक वज्रमुष्टी मोठ्या शूरवीरतेनं शत्रुसेनेशी लढत असताना वीरगतीला प्राप्त झाले महाराज. काय? वज्रमुष्टी? प्रभू, हा वज्रमुष्टी लंकेच्या सुरक्षेचे एक वज्र होते, जे आज महाराज सुग्रीवांनी तोडून टाकले. एक वज्र तर काय, मोठी मोठी शिखर ढळतील लंकेची. लक्ष्मणा, हा तर एक छोटा तारा तुटला आहे. अजूनही मोठे मोठे धूमकेतू भरून पडले आहेत लंकेच्या आकाशात. दादा, वेळ येऊ दे. आपल्या श्रीचरणांच्या प्रतापाने लंकेच्या आकाशात केवळ रघुवंशाचा सूर्य चमकत राहील आणि हे सर्व धूमकेतू त्याच्या प्रकाशात विलीन होऊन जातील. हा योद्धा कोण आहे जो आपल्या सेनेचा संहार करतोय? हा रावणाचा पराक्रमी मुलगा प्रहस्त आहे. याला जर आत्ता नाही थांबवलं तर याच्याकडे साऱ्या सेनेचा विनाश करण्याची शक्ती आहे. पळू नका, थांबा, थांबा. खेकड्यांनो, कुठे पळून जात आहे? ह्याच शक्तीच्या भरोश्यावर लढायला आला होतात. काही हरकत नाही, दुसरा बाण घे ना. चांगलं झालं तू आलास. मी तुझीच वाट पाहत होतो. म्हणून तर मी तुझ्या वानर सेनेला आतापर्यंत एवढा त्रास देत होतो. म्हणजे तुम्ही दोघे भाऊ त्यांच्या रक्षणासाठी स्वतः याल. त्यामुळे तुम्हा दोघांना एक साथ मारणे माझ्याकरता सोपे होईल. तुझा दुसरा भाऊ कुठे आहे?
त्यालाही बोलावून घे. मी महाराज रावणाचा पुत्र प्रहस्त तुम्हाला आज्ञेशिवाय लंकेत आल्याबद्दल दंड देऊ इच्छितो. हे न्यायाधीश, एका एका भावाला वेगळा वेगळा दंड देणंच योग्य होईल. प्रथम लहान भावाशी तर निपटून घे. जर जिवंत राहिलास तर मग मोठ्या भावाचं पण दर्शन घेशील. हर हर महादेव. पवन देवतेचे औरस पुत्र हनुमान. हनुमान, शेवटी तुझा मृत्यू माझ्या हातात लिहिला होता. नाही, चूक झालीये तुझी सेनानायक दुर्मुख. माझा मृत्यू तुझ्या हाताने नाही, परंतु तुझ्या हातात आज मृत्यू लिहिलेला आहे. आपली रेखा वाचण्यामध्ये चूक झाली आहे तुझी. चूक तर आमच्या महाराज रावणांकडून झाली होती, की तुला जिवंत सोडून दिलं. आज लंका दहनाचं मूल्य मी तुझ्या रक्तानं चुकवणार आहे. हर हर महादेव. मारला गेला? नाही नाही नाही. दुर्मुख म्हणजेच यमाचं मुख. कितीतरी शूर त्याच्या हातून काळाच्या ओघात वाहून गेले. त्याला कोण मारू शकतो? तोच लंकेत पहिल्या वेळी येऊन हाहाकार माजवणारा मरकट, अक्षय कुमारांचा मारेकरी. महाराज, त्याच हनुमानानं महाबली दुर्मुखाचा अंत केला आहे. हनुमान!
निरपराध वानरांची हत्या करतोयस. तू जिवंत राहण्यास योग्य नाहीयेस. बोल. बोलत का नाहीस? काय समाचार आणलायस? महाराज, मोठा अशुभ समाचार आहे. रावणाच्या दरबारात आल्यावर अशुभ पण शुभ होऊन जात. बोल, काय समाचार आहे? महाराज, राजकुमार प्रहस्त प्रहस? काय झालं प्रहसला? महाराज, राजकुमार रणभूमीमध्ये वीरगतीला प्राप्त झाले. प्रहस? प्रहस? लंकेचा एक कणा आज ढासळला इंद्रजीत, ढासळला. मी प्रहस्तचा सूळ घेन पिताश्री. लक्ष्मणालाच नाही, रामाच्या एका एका भावाला अयोध्येपर्यंत नाही सोडणार. जोपर्यंत चारही भावांना मारून प्रहस्तचा बदला नाही घेणार, लंकेला परत नाही येणार. नाही युवराज, नाही युवराज, ही संधी मला द्यावी. महाराज, रामाचा वध करण्याचा प्रथम अधिकार मला आहे, कारण त्याने माझ्या वडिलांचा वध केला आहे. मला आईच्या वचनाची पूर्तता करायची आहे. महाराज, माझ्या आईने पण केला आहे. जोपर्यंत रामाचे मस्तक कापून नाही आणत, तोपर्यंत माझ्या वडिलांचं तर्पण नाही करू शकत. आम्ही तुझ्या मातेच्या भावनांचा आदर करतो वीर मखरक्ष. ती जसं सांगेल तू तसंच कर, परंतु आजच कर, नाहीतर आम्ही स्वतः रणभूमीवर जाण्याबद्दल विचार करत आहोत. आम्ही हे युद्ध फार काळ टाळू इच्छित नाही. महाराज, मला एक संधी द्यावी. मी त्या रणभूमीत जाऊन प्रलय माजवीन. शत्रूच्या संग्राम क्षेत्राला मी स्मशान क्षेत्र बनवीन. चुडाची भावना अंतर्मनात तेव्हापासून धगधगते आहे, जेव्हा दंडकारण्यात माझे वडील खर आणि काका दूषण यांनी सर्व सेनेबरोबर आपली आहुती दिली होती. महाराज, आपल्याला माहीत नाही, माझ्या आईने माझ्या वडिलांच्या खरच्या मृत्यूनंतर आजपर्यंत आपले सौभाग्याने उतरवलं. मृत शरीराला शांती देण्यासाठी अजूनपर्यंत तर्पण नाही झाले. महाराज, माझ्या आईचा पण आहे की ज्या रामाच्या बाणाने माझ्या पतीचे प्राण घेतले आहेत, त्याच्या कवटीत पाणी भरून त्याच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध तर्पण करेन. अभिमान आहे माझ्या आईच्या अश्रूंचा. मी माझ्या आईचा पण पूर्ण करेन. रामाचे मस्तक कापून आईच्या हृदयात जळत असलेल्या आगीला शांत करीन. करेल, अवश्य करेल वीर मकराक्ष. आम्हाला विश्वास आहे तुझ्या मनातला धगधगता ज्वालामुखी आज ह्या युद्धाचा अंतिम निर्णय करेल. जा, तुझा विजय हो वीर मकराक्ष. विजय तर महाराजाधिराज लंकेश रावणाचा होईल.
प्रहस्त सारख्या पराक्रम्याचा अंत करून आमच्या वीरबंधू लक्ष्मणाने शत्रूच्या पराजयाचे दरवाजे उघडले आहेत, यात काही शंका नाही. मुलाच्या मृत्यूच्या आघाताने कळवळून रावण प्रतिघातासाठी भीषण प्रहार करेल. आता आपल्याला पूर्णपणे सावध राहिलं पाहिजे. सावध तर तो नाही राहत वृक्षराज, त्याच्या मनातील आग विझून जाते. माझ्या मनात तर ज्वालामुखी धगधगतोय, ज्वालामुखी. मी रावण आणि मेघनाथाच्या येण्याचीच वाट बघतोय. कोण आहे हा? रावण आला का? नाही, रावण नाही. तर मग हा कोण आहे? मकराक्ष, मकराक्षी कोण? रावणाचा भाऊ, सेनाधिपती खरचा पुत्र. खरं? जो पंचवटीत होता? होय, तोच. त्याच्या मनातही सुडाची ज्वाळा भडकत राहिली असणार. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किती मन भावन.